समर्थ सद्गुरू श्री गजानन महाराज की जय. ओम गण गणपतये नमः. नमस्कार मंडळी. ब्रह्मांड नायक या भक्तिमय चॅनलवर आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत. गणपती बाप्पा व संत श्री गजानन महाराज यांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. आज आपण जाणून घेणार आहोत विघ्नहर्ता, बुद्धीची देवता, मंगलमूर्ती श्री गणपती बाप्पांचा महिमा. हिंदू धर्मात कोणतेही शुभ कार्य सुरू करण्याच्या पूर्वी सर्वप्रथम श्री गणेशाची पूजा केली जाते. पण असे का? गणपतीला प्रथम पूजेचा मान कसा मिळाला? त्यांच्या उपासनेचे महत्त्व काय आहे? चला जाणून घेऊया. गणपती बाप्पांची पौराणिक जन्मकथा. एकदा कैलास पर्वतावर माता पार्वती स्नान करण्यासाठी जात होत्या. स्नान करताना कोणीही आत येऊ नये म्हणून त्यांनी आपल्या अंगावरील उटणे म्हणजे चंदन आणि सुगंधी लेप काढून त्यापासून एक सुंदर बालकाची निर्मिती केली. माता पार्वतींनी त्या बालकामध्ये प्राण फुंकले आणि त्याला आपला पुत्र मानले. माता पार्वती त्या बालकाला म्हणाल्या, "बाळा, मी स्नान करून येईपर्यंत तू या दारावर पहारा दे. माझ्या परवानगीशिवाय कोणालाही आत येऊ देऊ नकोस." बालकाने नम्रपणे आज्ञा स्वीकारली आणि दारावर पहारा देऊ लागला. काही वेळाने भगवान शंकर तेथे आले. ते आपल्या निवासस्थानी जाणार होते, परंतु दारात उभा असलेल्या त्या बालकाने त्यांना थांबवले. तो म्हणाला, "माझ्या आईची आज्ञा आहे. तिच्या परवानगीशिवाय कोणालाही आत जाऊ देणार नाही." भगवान शंकरांना आश्चर्य वाटले. त्यांनी त्या बालकाला समजावण्याचा प्रयत्न केला, परंतु तो आपल्या कर्तव्यावर ठाम राहिला. शिवगणांनीही त्याला बाजूला करण्याचा प्रयत्न केला, पण त्या बालकाने सर्वांना पराभूत केले. हे पाहून भगवान शंकर क्रोधित झाले. अखेर युद्ध झाले आणि क्रोधाच्या भरात भगवान शंकरांनी आपल्या त्रिशूळाने त्या बालकाचे मस्तक धडापासून वेगळे केले. जेव्हा माता पार्वती बाहेर आल्या तेव्हा त्यांनी आपल्या पुत्राला मृत अवस्थेत पाहिले. त्या दुःखाने व्याकुळ झाल्या आणि अत्यंत क्रोधित झाल्या. त्यांच्या क्रोधामुळे संपूर्ण सृष्टी संकटात सापडली. माता पार्वती म्हणाल्या, "माझ्या पुत्राला पुन्हा जिवंत करा, अन्यथा मी संपूर्ण सृष्टीचा विनाश करेल." सर्व देव घाबरले. त्यांनी भगवान शंकरांना विनंती केली. भगवान शंकरांनी आपल्या गणांना उत्तर दिशेला जाऊन जो पहिला प्राणी दिसेल त्याचे मस्तक आणण्याची आज्ञा दिली. गणांना एक हत्ती दिसला. त्यांनी त्याचे मस्तक आणले. भगवान शंकरांनी ते हत्तीचे मस्तक त्या बालकाच्या धडाला जोडले आणि त्यामध्ये पुन्हा प्राण फुंकले. बालक जिवंत झाला. हे पाहून माता पार्वती अत्यंत आनंदित झाल्या. त्यानंतर भगवान शंकरांनी त्या बालकाला वरदान दिले. भगवान शंकरांनी जे वरदान दिले ते असे, "तू सर्व गणांचा अधिपती असशील, म्हणून तुझे नाव गणपती असेल. तू विघ्नहर्ता म्हणून ओळखला जाशील. कोणतेही शुभ कार्य, यज्ञ, पूजा, व्रत किंवा मंगल कार्य तुझ्याविना म्हणजे तुझ्या पूजनाशिवाय पूर्ण होणार नाही. सर्व देवांमध्ये तुला प्रथम पूजेचा मान मिळेल." अशा प्रकारे गणेशजींना प्रथम पूज्य, विघ्नहर्ता आणि गणाधिपती हे मानाचे स्थान प्राप्त झाले. एकदा भगवान शंकर आणि माता पार्वती यांनी गणेश आणि कार्तिकेय यांच्या स्पर्धा ठेवली. पृथ्वीची प्रदक्षिणा करून जो प्रथम येईल त्याला प्रथम पूजेचा मान मिळेल असे सांगितले. कार्तिकेय आपल्या मोरावर बसून वेगाने पृथ्वी प्रदक्षिणेसाठी निघाले, पण गणेशाचे वाहन उंदीर असल्याने ते शांतपणे विचार करू लागले. तेव्हा गणेशाने शास्त्रातील तत्व लक्षात ठेवले. माता-पिता हेच संपूर्ण विश्व आहे. म्हणून त्यांनी माता पार्वती आणि भगवान शंकर यांची 7 प्रदक्षिणा केली आणि नमस्कार करून म्हणाले, "माझ्यासाठी आई-वडील हेच संपूर्ण ब्रह्मांड आहेत. त्यांची प्रदक्षिणा करूनच
पृथ्वीचे प्रदक्षिणेचे पुण्य मिळते. गणेशाच्या या बुद्धिमत्तेवर प्रसन्न होऊन शंकर पार्वती यांनी त्यांना विजयी घोषित केले. मात्र प्रथम पूजेचा मान मूळतः शंकरांनी दिलेल्या वरदानामुळेच मिळाला. तर कार्तिकेय गणेशाची कथा गणेशाच्या बुद्धीचे आणि श्रेष्ठत्वाचे दर्शन घडवते. गणपती हे बुद्धी आणि विद्वानांची देवता आहे. गणेश हे केवळ शक्तीचे नाही तर बुद्धी, ज्ञान आणि कलेचे दैवत आहे. त्यांना बुद्धिदाता म्हटले जाते. 14 विद्या आणि 64 कलांचे अधिपती म्हणून गणेशाला पूजले जाते. महर्षी व्यासांनी जेव्हा महाभारताची रचना केली तेव्हा ते अजरामर महाकाव्य लिहून काढण्याचे कठीण काम केवळ गणपतीनेच आपल्या बुद्धीच्या आणि लेखनाच्या जोरावर पूर्ण केले. गणेशांच्या रूपांचा गूढ अर्थ म्हणजे प्रतिकात्मक महत्त्व. गणपतीचे विलोभनीय रूप आपल्याला जीवनाचे मोठे तत्त्वज्ञान शिकवते. गणपतीचे मोठे मस्तक म्हणजे हत्तीचे तोंड, विशाल विचारसरणी आणि अथांग बुद्धिमत्तेचे प्रतीक. मोठे कान, प्रत्येकाचे घराणे आणि ज्ञान शांतपणे ऐकून घेण्याची वृत्ती म्हणजे उत्तम श्रोता. छोटे डोळे, सूक्ष्म नजर, एकाग्रता आणि दूरदृष्टी. लहान तोंड, कमी बोलणे आणि संयम राखणे. मोठे पोट, जगातील सर्व सुखदुःखे गुपी ते स्वतःमध्ये सामावून घेण्याची आणि पचवण्याची क्षमता. एकदंत, एकसुळा म्हणजे द्वेष संपवून एकाग्र राहण्याचा संदेश. वाहन, मूषक म्हणजे उंदीर. उंदीर हा कुरतडणारा प्राणी आहे, जो वासना आणि चंचल मनाचे प्रतीक आहे. त्यावर स्वार होऊन गणपतीने मनावर ताबा मिळवण्याचे सुचवले आहे. महाराष्ट्रातील अलोट भक्ती आणि गणेशोत्सव. महाराष्ट्राच्या संस्कृतीशी गणपतीचे नाते अत्यंत घट्ट आहे. महाराष्ट्रात स्वयंभू असलेल्या 8 गणपती मंदिरांना म्हणजे अष्टविनायक विशेष धार्मिक महत्त्व आहे. या मंदिरांची यात्रा करणे अत्यंत पुण्यदायी मानले जाते. लोकमान्य टिळकांनी स्वातंत्र्य लढ्यात समाजाला एकत्र आणण्यासाठी सार्वजनिक गणेशोत्सवाची सुरुवात केली. आज हा उत्सव केवळ धार्मिक राहिला नसून सामाजिक ऐक्य, संस्कृती आणि आनंदाचा महाउत्सव बनला आहे. आध्यात्मिक महत्त्व आणि मूलमंत्र. योगशास्त्रानुसार मानवी शरीरातील पाठीच्या कण्याच्या खालच्या भागात असणाऱ्या मूलाधार चक्राचा अधिपती गणेश आहे. म्हणजेच अध्यात्माची किंवा आत्मज्ञानाची सुरुवातच मुळी गणेशाच्या कृपा आशीर्वादाने होते. गाणपत्य संप्रदाय गणपतीलाच परब्रह्म मानून त्यांची साधना करणारा एक स्वतंत्र संप्रदाय भारतात प्राचीन काळापासून अस्तित्वात आहे. गणपती अथर्वशीर्ष हे त्यांचे प्रमुख आणि अत्यंत प्रभावशाली स्तोत्र मानले जाते. थोडक्यात सांगायचे तर गणपतीची महिमा ही केवळ पूजा अर्चनेपुरती मर्यादित नसून ती मानवाला बुद्धिमान, संयमी, नीतिमान आणि संकटसमयी खंबीर राहण्याची प्रेरणा देणारी आहे. म्हणूनच प्रत्येक मराठी मनात मंगलमूर्ती मोरया हा एकच जयघोष मनात घुमत असतो. गणपती बाप्पाच्या उपासनेचे फायदे असे. सर्व संकटे दूर होतात. नकारात्मक शक्तींचा प्रभाव कमी होतो. आत्मविश्वास वाढतो. मानसिक शांती मिळते. कुटुंबात आनंद आणि सौहार्द वाढते. सर्व भक्तांच्या इच्छित मनोकामना गणपती बाप्पा पूर्ण करतात. गणपती बाप्पांचा ओम गण गणपतये नमः या मंत्राचा दररोज 108 वेळा जप केल्यास गणेश कृपा प्राप्त होते असे मानले जाते. गणपती बाप्पांचा दुसरा मंत्र म्हणजे वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभम निर्विघ्नं कुर्म देव सर्व कार्येषु सर्वदा. आणि तिसरा मंत्र म्हणजे ओम एकदंताय विद्महे वक्रतुंडाय धीमहि
तन्नो दंती प्रचोदयात. या मंत्रांचाही दररोज 108 वेळा जप केल्यामुळे भक्ताच्या मनातील इच्छा नक्कीच पूर्ण होतात. गणपती बाप्पाला अत्यंत प्रिय असलेल्या गोष्टी कोणत्या तर गणपती बाप्पाला दुर्वा, लाल फुले, मोदक, शेंदूर आणि नारळ अत्यंत प्रिय आहे. श्री गणपती बाप्पा विघ्नहर्ताच नाही तर ज्ञान, बुद्धी, विवेक आणि यशाचे प्रतीक आहे. त्यांच्या भक्तीने जीवनातील अनेक अडचणी दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा प्राप्त होते. प्रथम पूजेचा मान गणपतींना शंकराच्या वरदानामुळे मिळाला, पण त्या मानाला आपल्या बुद्धीने सार्थ ठरवले ते पृथ्वी प्रदक्षिणेच्या प्रसंगात. म्हणून श्री गणेश हे बुद्धी, विवेक, यश आणि मंगल कार्याचे अधिपती मानले जातात. त्यांच्या स्मरणाने जीवनातील विघ्ने दूर होतात आणि शुभ कार्यांना यश प्राप्त होते. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. गणपती बाप्पा सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण करो असे गणपती बाप्पांच्या चरणी प्रार्थना करते. कृपया व्हिडिओ आवडला असल्यास लाईक आणि शेअर करा आणि अशा सुंदर माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग कमेंटमध्ये लिहा गणपती बाप्पा मोरया.